दिनांक 10 जुलैपासून बेमुदत संप. यस, बेमुदत संप, स्ट्राईक. काय आहे सविस्तर उत्तर जाणून घेऊया. याकरिता व्हिडिओ पूर्ण बघा. चॅनलवर पहिल्यांदा असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. तर चला व्हिडिओला सुरुवात. बंधूंनो, राज्यातील महसूल विभागातील कर्मचाऱ्यांचे विविध मागण्यासाठी 10 जुलै 2024 पासून बेमुदत संप आयोजित करण्यात आले आहेत. त्यामुळे महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनांच्या वतीने या संपामध्ये सहभागी होण्याचे सर्व महसूल कर्मचाऱ्यांना सूचित करण्यात आलेले आहे. महसूल विभागातील कर्मचाऱ्यांचे विविध मागण्यासाठी 10 जुलै 2024 पासून बेमुदत संपावर जाणार आहेत. यामध्ये जोपर्यंत शासनाकडून मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले जाणार नाही तोपर्यंत संप मागे घेतला जाणार नाही असा इशारा देण्यात आलेला आहे. या संदर्भातील माहिती महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेचे जिल्हा चंद्रपूरचे उपाध्यक्ष श्री अजय मेकलवार यांनी दिली आहेत. या संपाच्या वतीने महसूल कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या शासनाकडे सादर करण्यात येणार आहेत. यामध्ये आकृतीबंधाची प्रमुख मागणी असणार आहे. सध्या पूर्वीच्या जुन्या आकृतीबंधानुसार तब्बल 30 ते 35% रिक्त पदे आहेत. म्हणून एका अधिकारी तसेच कर्मचाऱ्याकडे एकापेक्षा अधिक पदाचा कार्यभार सोपवण्यात आलेला आहे. याबाबत राज्य शासनाकडून दांगट समितीचा अहवाल राज्य शासनाकडून स्वीकारला आहे, परंतु त्यावर अहवालाची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. प्रमुख मागण्या काय तर दांगट समितीच्या अहवालाची शिफारशी लागू करून तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी व अव्वल कारकून व मंडळ अधिकारी वर्गामधून नायब तहसीलदार या पदावर पदोन्नती देण्यात यावी. महसूल विभागाचा आकृतीबंध तात्काळ लागू करावा. नायब तहसीलदार या पदाची वेतन श्रेणी राजपत्रित अधिकारीप्रमाणे देण्यात यावी. तसेच कर्मचाऱ्यांचे पगार नियमित होण्यासाठी शासन निर्णय निर्गमित करण्यात यावा. तसेच अव्वल कारकून या पदावरील कर्मचाऱ्यांचे सुधारित वेतन निश्चित करण्यात यावे. तसेच अव्वल कारकून ऐवजी महसूल सहाय्यक पद म्हणून मान्यता देण्यात यावी. अशा प्रमुख मागण्यासाठी महसूल विभागाकडून बेमुदत संपाचे आयोजन करण्यात आलेले आहे. संपामध्ये 10 जुलै रोजी काड्या फिती लावून काम सुरू असणार आहे. तर 11 जुलै रोजी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने करून निषेध व्यक्त करण्यात येणार आहे. तर दिनांक 12 जुलै रोजी लेखणी बंद करून 15 जुलैपासून संपूर्ण राज्यामध्ये राज्यव्यापी बेमुदत काम बंद आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे. तुम्हाला काय वाटते? यासोबत जुनी पेन्शन हा सुद्धा एक मुद्दा असू शकते. तर तुम्ही आपल्या प्रतिक्रिया कॉमेंट्स करून लिहा. या संपामुळे काय मागण्या मान्य होतील किंवा काय परिणाम सर्वसामान्य जनतेवर पडेल तुम्ही कॉमेंट्स करून नक्की लिहा. चॅनलवर पहिल्यांदा प्लीज सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.